नमस्कार. संघर्ष वार्तामध्ये आपले स्वागत करतो. आपण आहोत ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण मी सर्व दृश्य पाहतोय. आपल्या समोर काही समाज माध्यमातून जोडले गेलेले आहेत. काका, काय सांगाल आपण कशा संदर्भात हे आंदोलन चालू आहे आणि आता कितवा दिवस आहे? आज 29वा दिवस आहे. मौजे पाचपाखाडी तालुका जिल्हा ठाणे येथील सर्वे नंबर 502 ही जमीन भूमिहीन आदिवासींना 1949 साली दिली होती आणि सरकारने दिलेल्या जागेवर आम्ही 1949 साली त्या जागेवर राहत आहोत. 22/4/2025 रोजी SRA कडनं अचानक 24 तासाच्या नोटीस लावून आम्हाला आमच्या ज्या 70 वर्षाच्या घरं आहेत ती तोडून टाकली आणि आज आम्ही बेघर होऊन आमच्याकडनं कपडे राहिले ना भांडी राहिली आणि आज आम्ही जवळजवळ 1-1.5 महिना इथे कलेक्टर ऑफिसच्या बाजूला बसलेले आहोत. प्रशासनाकडनं आपल्याला कुठलं आश्वासन मिळालंय का? आज मी इथे कोणीही आलेलं नाही. प्रशासन करणार कुठल्याही पद्धतीची दखल घेण्यात आलेली नाही. आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय तसंच ठाणे महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्याने आपल्याकडे बघितलेलं नाहीये. हा, कोणच आलेलं नाही. आपले पत्र व्यवहार झालेत का जिल्हाधिकारी? जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित संपूर्ण अधिकाऱ्यांकडे रितसर पत्र व्यवहार झालेले आहे. आपलं प्रशासनाकडे काय मागणं असेल? प्रशासनाकडे एवढंच मागणी आहे का जी 22/4/2025 रोजी ज्या तोडलेल्या झोपड्या आहेत त्या झोपड्या पूर्ववत तिथे बांधाव्या आणि आमच्या नावी जे प्लॉट होते 49 साली ते नावी करून आम्हाला द्यावे.